राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार कार्यालयाला उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव योगेंद्र पवार यांनी भेट दिलेली आहे। योगेंद्र पवार आपल्या बरोबर आहेत। आज आपण सुप्रियाताई यांच्या कार्यालयाला भेट दिली। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। लवकरच लोकसभेच्या निवडणुका होऊ पाहतात, कसं बघता याकडे? आता मी एवढा विचार केला नाहीये खरं तर। आज मी इथं आलो, मला इथं बोलवलं गेलं, मला वाटलं की आपण पक्ष कार्यालयात जाऊन नवीन ऑफिस कसं आहे ते बघावं, त्याच्यामुळं मी आलोय। आज कोल्हापूरमध्ये पवार साहेबांनी देखील आपलं कौतुक केलेलं आहे। योगेंद्र पवार हे बिझनेस करत होते, परदेशात होते, परंतु आज ते राजकारणात आलेत। मी त्यांचं स्वागतच करतो। पवार साहेबांनी देखील कौतुक केलंय, काय वाटतं? खूप चांगलं वाटतं। ते माझे आयडल आहे। मी लहानपणीपासून म्हणजे जेव्हापासून मला काय समजतंय तेव्हापासून मी साहेबांना बघत आलोय। ते माझे आयडल आहेत, मी त्यांना खूप मानतो। त्यांनी मला खूप शिकवलं, ते मला खूप घेऊन फिरले आणि ते माझ्याबद्दल असं बोलले, ते मला खूप आनंद झाला त्याचा। राजकारणात येताना प्रत्येक जण आपलं ध्येय डोळ्यासमोर ठेवतो। आपण कशा पद्धतीने राजकारणात तो आपल्याला यायला आवडतं, म्हणजे तळागाळातून यायला आवडतं का डायरेक्ट वरिष्ठांनी संधी देतील अशा ठिकाणी जायला आवडतं? नाही, 100% तळागाळातून। आणि मला वाटतंय की साहेब पण तळागाळातून आलेत आणि जर आपण तळागाळातून आलो, जर आपण ग्राउंड लेवलवर कामं केली तर मग मला वाटतंय ते अजून पुढे जाऊन जास्त वेळ ते टिकतं आणि ते लॉंग टर्म राजकारण होऊ शकतं आणि आपली नाळ पण जरा जास्त सगळ्यांबरोबर जुळते। आपण बघितलंय एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर 2 गट झाले। नणंद विरुद्ध भाऊजी असा सामना रंगतोय। आपल्या बाजूने देखील आज युवकांचा उत्साह जाणवला। आपल्याला जर पक्षाने आदेश दिले तर मतदारसंघात आपण दौरे करणार आहात का प्रचार करणार आहात? जर आदेश दिले तर करीन। काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय, कसं वाटतं एकंदरीत तुम्हाला आत्ताचं राजकारण? आत्ताचं राजकारण खूप खराब झालंय, म्हणजे पूर्वीसारखं ते नाही राहिलं राजकारणात। खरं तर आता काही मजा राहिलेली नाहीये। पूर्वी म्हणजे विरोधक जरी असले सगळे म्हणजे एकत्र मिळून कामं करायची, महाराष्ट्राच्या बद्दल विचार करायची, सत्तेबद्दल एवढा विचार ते करत नव्हते। आता बाळासाहेब ठाकरे असतील किंवा गोपीनाथ मुंडे साहेब असतील, त्यांचे पण आपल्या मोठ्या साहेबांबरोबर खूप चांगले संबंध होते आणि आज पण जर तुम्ही जुने यूट्यूबचे व्हिडिओ वगैरे जर बघाल, तिथं तुम्हाला दिसेल की मुंडे साहेब असतील किंवा बाळासाहेब असतील, त्यांचा साहेबांबद्दल किती रिस्पेक्ट आहे, आदर आहे आणि साहेबांचं पण त्यांच्याबद्दल। युवकांचा कल आपल्या बाजूने आहे। युवकांना आपण काय संदेश द्याल? कामाला लागा। तर हे होते योगेंद्र पवार। त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या आज प्रचार कार्यालयाला भेट दिलेली आहे आणि नक्कीच पक्षाने जर आदेश दिला तर नक्कीच सुप्रिया सुळे यांचा ते प्रचार करणार आहेत। जितेंद्र जाधव, न्यूज 18 लोकमत, बारामती।